नमस्कार, न्यूज महाराष्ट्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। टाकूया नजर आजच्या ठळक बातम्यांवर। वरणगाव कला वाणिज्य कॉलेजचे हिवाळी शिबिर पिंपळगाव खुर्द येथे सुरू आहे। या शिबिराचे उद्घाटन सर्पमित्र नागेश कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले व कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपसरपंच प्रवीण पाटील हे उपस्थित होते। भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथील कला वाणिज्य महाविद्यालयाचे हिवाळी शिबिर पिंपळगाव खुर्द येथे सुरू झालेले आहे। या शिबिराचे उद्घाटन सर्पमित्र नागेश कुलकर्णी यांच्या शुभ हस्ते करण्यात आले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपसरपंच प्रवीण पाटील तर प्रमुख अतिथी म्हणून कॉलेजचे प्राचार्य अनंत पाटील सर, सरपंच वत्सला भिल, अनिल शिंदे, केबी पाटील, वंदना पाटील व आदी गावातील मान्यवरांनी आपली उपस्थिती दर्शवली। कार्यक्रमात नागेश कुलकर्णी यांनी स्वातंत्र्य सैनिकाविषयी यावेळी सर्वच शिबिरार्थींना माहिती दिली व सांगितले की स्वातंत्र्य सैनिक ह्या अडचणीतून अतिशय संघर्षातून हे आपले रक्षण करीत असतात। त्याच प्रकारे यांना झाडे लावणे, स्वच्छता ठेवणे, बेटी पढाओ बेटी बचाओ, डिजिटल इंडिया असे फलक देखील यावेळी लावण्यात आलेले होते। प्राथमिक शाळा कार्यक्रम सुरू असून जनजागृतीसाठी हे शिबिर आयोजित करण्यात आलेले आहे। या शिबिरातून येणाऱ्या भविष्यामध्ये एक चांगली पिढी घडावी यामागचा उद्देश हा आयोजकांचा होता। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक चित्ते यांनी केले। यावेळी विद्यार्थ्यांच्या घेतलेल्या मुलाखती। जळगाव जिल्हा मराठा विद्याप्रसारक संस्थेचे वरणगाव कॉलेज यांचा या ठिकाणी हिवाळी शिबिर पिंपळगाव खुर्द येथे आयोजित करण्यात आलेले आहे। या ठिकाणी हिवाळी शिबिरात दरवर्षी या ठिकाणी हिवाळी शिबिरामध्ये स्वच्छता मोहीम, बेटी बचाव मोहीम, पर्यावरण यासारखे उपक्रम राबवले जातात। आपल्याकडे ट्रेन उपलब्ध आहे पाटील साहेब, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ की या शिबिरामध्ये नेमका त्यांनी कोणकोणत्या प्रकारे उपक्रम राबवण्यात येणार आहे आणि 7 दिवस चालणाऱ्या शिबिरामध्ये या गावासाठी ते काय करणार आहे याविषयी आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ। सर, तुम्ही सांगा की तुम्ही या शिबिरामध्ये उपक्रम कोणकोणते राबवणार आहे? पर्यावरण तर आहेच, त्याच्यानंतर बेटी बचाव, त्याच्यानंतर पुन्हा अजून डिजिटल। तुम्ही संदेश काय द्याल आता नवीन याच्यानुसार? डिजिटल इंडियावर आपलं जास्त भर असेल त्यावर। शिंदे सर, तुम्ही सांगाल की वरणगाव महाविद्यालयाचे 7 दिवसीय विशेष हिवाळी शिबिर पिंपळगाव खुर्द येथे आलेले आहे। या 7 दिवसामध्ये आम्ही नियोजनपूर्वक गावामध्ये जाऊन नागरिकांसोबत चर्चा करणार आहोत। डिजिटल इंडिया ही जी मोहीम आहे, आपले जे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी जी डिजिटल इंडियाचं स्वप्न पाहिलेलं आहे ते आपल्याला साक्षात उतरवण्यासाठी आम्ही गावकऱ्यांशी संपर्क साधणार आहोत आणि त्याविषयी त्यांना मार्गदर्शन करणार आहोत। सर, आज या कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे आणि मागच्या 3 वर्षामध्ये यांनी जे गावाला सेवा दिलेली आहे तर हागणदारी मुक्तच्या संदर्भातून आमचे जवळपास 100 ते 125 खड्डे खोदून आज त्या संडाशी चालू झालेले आहे आणि पाणी आळावा पाणी जिरवाच्या संदर्भातला जो विषय आहे जलयुक्तच्या संदर्भातून त्याच्यात त्यांचं फार बेटी बचाव बेटी पढाओ या उपक्रम आम्ही राबवणार आहेत आणि स्वच्छता अभियान हे आम्ही गाजवणार आहे। आणि वर्षी आली का दरवर्षी येतात? फर्स्ट आणि काय तुला कसं वाटणार आहे या ठिकाणी? काय उपक्रम राबवण्याबद्दल तुला काय वाटणार आहे? मला खूप आनंद झालाय की मला काही शिकायला मिळतंय आणि मी सर्वांना सांगायचा प्रयत्न करते की मी स्वच्छता अभियान हे पूर्णपणे राबवून आणि सर्वांना इतर व्यक्तींना पण सांगेल की। माझं नाव मिलिंद बच्चाव आहे आणि माझं फर्स्ट इयरलाच आहे। मी पहिल्यांदाच आलो आहे, पण आम्हाला अशा प्रकारच्या पहिलेच आम्हाला उद्देश देण्यात आलेले आहेत। त्या प्रकारे आम्ही सर्व काम करू आणि आमच्याकडे आहे व्यसनमुक्ती, श्रमदान आणि स्वच्छता अभियान। त्या प्रकारचे सर्व कार्यक्रम आम्ही राबवणारच आहेत आणि सरांचे आम्हाला त्याविषयी सरांचे आम्हाला मार्गदर्शन लाभलेच आहे। माझं नाव आशिष मदन चंदन आहे। मी सेकंड इयरला आहे, पण माझा NSSचा पहिला वर्ष आहे आणि जसं प्रकारे शिंदे सरांनी सांगितलेलं आहे की या गावाची स्वच्छता अभियान आणि बेटी बचाओ बेटी पढाओ या अभियानावर आम्हाला खरे निवडून यायचे आहे। रक्तदानाचे महत्त्व जाणून 38व्या गणतंत्र दिनानिमित्त दीपनगर वसाहतीमध्ये रक्तदान शिबिर ठेवण्यात आले होते। या शिबिराला लोकांनी चांगला प्रतिसाद दिला असून तब्बल 252 बॅगा रक्त लोकांनी दान केले आहे। महाराष्ट्र शासन आणि महानिर्मिती यांच्या संयुक्त विद्यमानाने राज्यातील कोळशावर आधारित औष्णिक विद्युत प्रकल्प, जलविद्युत प्रकल्प,
वायू आणि गॅस विद्युत प्रकल्प आणि सौर ऊर्जा असे प्रकल्प एकूण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 68व्या गणतंत्राच्या दिवसाच्या औचित्य साधून 500 रक्ताच्या बॉटल संकलित करण्यात आलेल्या आहे. यामध्ये भुसावळ दीपनगर येथून 252 रक्तदान केलेले आहे. या प्रसंगी जिल्हा रुग्णालयाचे रक्त संक्रमण विभागाचे डॉक्टर उमेश कोल्हे व यावेळी या कार्यक्रमाच्या उद्घाटना प्रसंगी प्रकल्पाचे मुख्य व्यवस्थापक अभय हरणे हे होते. या कार्यक्रमामध्ये आलेल्या सर्व मान्यवरांचा व रक्तदात्यांचा सत्कार देखील करण्यात आलेला होता. यात सर्वात मोठा आकडा भुसावळ येथील विद्युत औष्णिक प्रकल्पाने गाठलेला असून जवळपास 252 लाखांनी आपलं रक्तदान केलेले आहे. एरंडल येथे ज्येष्ठ नागरिक संघाच्या ध्वजारोहण कार्यक्रमाप्रसंगी ध्वजारोहण अनिल भाऊ चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. जळगाव जिल्ह्यातील एरंडल येथे सर्वोदय ज्येष्ठ नागरिक बौद्ध संस्थेच्या वतीने गणतंत्र दिवसाचे औचित्य साधून ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. हे ध्वजारोहण भुसावळ नगरपालिकेचे माजी प्रभारी नगराध्यक्ष अनिल भाऊ चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सर्वोदय ज्येष्ठ नागरिक बौद्ध संस्थेचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, सदनचे सदस्य व कर्मचारी वृंद हे फार मोठ्या संख्येत यावेळी उपस्थित दिसून आले. यावेळी माजी नगराध्यक्ष अनिल भाऊ चौधरी यांचा संघाच्या वतीने सत्कार देखील करण्यात आलेला होता. यानंतर माननीय अनिल भाऊ चौधरी आणि ज्येष्ठ नागरिक संघ यांच्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी कशा प्रकारचे कार्य करता येतील, त्यांना जास्त शासनाच्या स्कीम कशा मिळवता येतील या उद्देशाने अनिल भाऊ चौधरी आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये चर्चा देखील झाली. माघ महिन्यामध्ये श्री गजानन महाराज प्रकट दिन असल्या कारणाने दिनांक 18 फेब्रुवारी रोजी वार शनिवार असल्या दिवशी श्री गजानन महाराज यांच्या फोटो गादीवर स्थापना करण्यात येणार असून त्यानिमित्त दिनांक 26 जानेवारी रोजी प्रसादाचे वाटप करण्यात आले. माघ महिन्याचे औचित्य साधून श्री गजानन महाराज मंदिराच्या वतीने गजानन महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त दिनांक 18/2/2017 ते 26 जानेवारी 2017 पर्यंत विविध अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते. या निमित्ताने दिनांक 26 जानेवारी रोजी महाप्रसादाचे वितरण देखील करण्यात आले. प्रजासत्ताक दिन आणि महाप्रसादाचा दिवस एकत्र आल्याने या ठिकाणी अतिशय एक चांगलं चैतन्यमय वातावरण निर्माण झालेले होते. तसेच हा कार्यक्रम आयोजित करण्यामागचा एक मूळ मात्र उद्देश की 26 जानेवारी हा प्रजासत्ताक दिन आहे. या दिनाचं औचित्य साधून या ठिकाणी असलेल्या संत मंडळींनी हा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी दुर्गादास महाराज, गजानन महाराज, मंदिर पुजारी, मुरलीधर जगताप, प्रमोद जगताप, जिवंत वारके व इतर कार्यकर्त्यांनी अथक असे परिश्रम घेतले. प्रजासत्ताक दिनानिमित्त लिटल फ्लॉवर प्रायमरी स्कूल खडका येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमात श्री जितेंद्र कांबळे यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले. खडका रोडवरील लिटिल फ्लॉवर प्री प्रायमरी स्कूल प्रजासत्ताक दिन अतिशय उत्साह साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात जितेंद्र कांबळे यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले तर चिमुकल्यांकडून पेटी करण्यात आली. यावेळी काही चिमुकल्यांनी आपल्या अंगी असलेले सांस्कृतिक दर्शन देखील घडवले. यावेळी विद्यार्थ्यांनी गांधीजी, सुभाषचंद्र बोस, पंडित जवाहरलाल नेहरू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि विद्यार्थिनींनी भारत माता इंदिरा गांधी आणि राणी लक्ष्मीबाई यांच्या भूमिकेतील देखावा छोटा खाने देखील या कार्यक्रमात साजरा केला. यावेळी शेवटी मुलांना धावणे स्पर्धेत, बेडूक उडी घेणे व इत्यादी क्रीडा स्पर्धेचे देखील आयोजन करण्यात आलेले होते. यावेळी श्री पीर खान, श्रीमती परवीन पीर यांच्या हस्ते प्रथम व द्वितीय असे प्रमाणपत्र देण्यात आले. 38व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त भुसावळ विभागीय मुख्य रेल्वे ग्राउंड येथे ध्वजारोहण डीआरएम सुधीर कुमार गुप्ता यांच्या हस्ते करण्यात आले. भुसावळ रेल्वे मुख्य प्रबंधक सुधीर कुमार गुप्ता यांच्या हस्ते रेल्वे प्रांगण येथे ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी रेल्वेतील सर्व अधिकारी, कर्मचारी फार मोठ्या संख्येत उपस्थित दिसून आले. यावेळी कमांडो, आरपीएफ जवान यांच्या वतीने परेड देखील करण्यात आलेली होती. यावेळी डीआरएम यांनी जीएम यांचा आलेला संदेश या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांना वाचून दाखविला व रेल्वे ही कशी उत्तरोत्तर प्रगती करीत आहे याची देखील विशेष अशी जाणीव या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व नागरिकांना करून दिली. राष्ट्रगान सोबत या ठिकाणी परेड देखील झाली.
भुसावळ शासकीय ध्वजारोहण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ग्राउंड येथे डॉक्टर चिंचकर यांच्या हस्ते करण्यात आले. भुसावळ शहरातील शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम देखील अतिशय थाटामाटात पार पडला. हा कार्यक्रम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदानावर संपन्न झाला. यावेळी भुसावळचे प्रांत अधिकारी डॉक्टर चितकर यांच्या शुभ हस्ते यावेळी ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी भुसावळच्या तहसीलदार मीनाक्षी राठोड, भुसावळचे आमदार संजय सावकारे, नगराध्यक्ष रमण भोळे व इतर नगरसेवक, अधिकारी, कर्मचारी हे फार मोठ्या संख्येत यावेळी उपस्थित दिसून आलेले होते. यावेळी पोलीस प्रशासन, एनसीसी कॅडेट, एमसीसी कॅडेट, स्काउट्स, ढोलपथक यांनी अतिशय तालबद्ध अशी परेड देखील केली. यावेळी ही परेड पाहून सर्वांनाच एक अद्भुत असे दृश्य यावेळी लोकांना पाहायला मिळाले. यावेळी फार मोठ्या संख्येत नागरिकांची उपस्थिती दिसून आलेली होती. यानंतर या ठिकाणी उभारण्यात आलेल्या शहीद स्मारकाला श्रद्धांजली देखील वाहण्यात आली. तत्पर आणि सदैव देशाच्या सेवेत उभे असलेल्या सैनिकांना यावेळी सरांनी सलामी देखील दिली. यानंतर लहान चिमुकल्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम देखील सादर केले. यावेळी स्वातंत्र्य सैनिकांचा सत्कार देखील करण्यात आला. सारे जहां से अच्छा हिंदोस्तां हमारा हमारा, सारे जहां से अच्छा हिंदोस्तां हमारा, हम बुलबुलें हैं इसकी, ये
हमारे इस विशाल देश में हर धर्म के लोग शांति से रहते हैं, अपने रिवाजों का पालन करते हैं और अपने त्योहार भी बनाते हैं। लेकिन फिर भी हर मन में एक एकता की भावना है। जब भी देश पर कोई संकट आता है तब सब एकजुट होकर उसका सामना करते हैं। इसका मतलब सब भारतीय एक हाथ की तरह है, हर उंगली अलग अलग, लेकिन जब सब एक हो जाते हैं वो मुट्ठी बन जाती है। ऐसे महान देश को हमारा प्रणाम। भारत माता की जय। प्रजासत्ताक दिनानिमित्त दीपनगर या वसाहतीमध्ये मुख्य अभियंता अभय हरणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला व त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले। दीपनगर विद्युत औष्णिक प्रकल्प संच या ठिकाणी देखील प्रजासत्ताक दिन हा अतिशय उत्साह साजरा करण्यात आला। हा प्रजासत्ताक दिन अतिशय आनंदी आणि उत्साही वातावरणात या ठिकाणी साजरा करण्यात आला। प्रजासत्ताक दिनाचे ध्वजारोहण मुख्य व्यवस्थापक अभय हरणे यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी कॉलनीतील सर्व सामान्य नागरिक, कर्मचारी, विद्यार्थी, महिला यांची सर्वांचीच उपस्थिती ही फार मोठ्या प्रमाणात दिसून आली। यावेळी बँड पथक, सुरक्षा रक्षक, फायरमन टीम यांनी परेड केली। परेड नंतर मुख्य व्यवस्थापक अभय हरणे यांनी जनसंबोधन करत असताना येणारा काळ हा टेक्नॉलॉजीचा, येणारा काळ हा स्पर्धेचा आहे। या स्पर्धेमध्ये आपणास टिकून राहायचं असेल, आपणास मेहनत करणं हे अत्यंत गरजेचे आहे। या शब्दांसह अभय हरणे यांनी यावेळी जनसंबोधन केले। औष्णिक विद्युत प्रकल्प हा देखील पद्धतीचे ट्रेनिंग्स असतील, ITI पास झालेल्यांसाठी प्रगत कुशलची योजना असेल, या सगळ्या योजनांमध्ये हिरिरीने महाजनको पुढे येत आहे आणि यांना सगळ्यांना तयार करण्याचं, या नवीन पिढीला तयार करण्याचं काम आपण करत आहोत। आनंदाची गोष्ट अशी की महाजेनकोची इन्स्टॉल कॅपॅसिटी या महिन्यात 15,000 मेगावॉट पेक्षा जास्त झालेली असून थर्मल कॅपॅसिटी कोराडी युनिट 10 आल्यानंतर 10,000 मेगावॉट पेक्षा जास्त झालेली आहे। एक अभिमानाची गोष्ट अशी महाजेनकोसाठी NTPC नंतर सगळ्यात मोठी स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्ड आणि जे स्वप्न होतं आपलं की आमची थर्मल जनरेशनची कॅपॅसिटी 10,000च्या वरती आणि टोटल महाजेनकोची 15,000च्या वरती, ते स्वप्न आपलं मागच्या आठवड्यात कंप्लीट झालेलं आहे आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये महाजेनकोकडनं चांगल्या पद्धतीने वीज निर्मिती होत्या। कंडारी या गावातील थॅलेसेमिया ग्रस्त असलेले कुणाल व पवन हे दोघे भावंडांना आर्थिक मदत म्हणून प्रजासत्ताक दिनानिमित्त नगरपालिकेचे मुख्य अधिकारी BT बाविस्कर यांनी तायडे परिवाराला 5,000ची मदत केली आहे। कंडारी येथे थॅलेसेमिया आजाराने ग्रस्त असलेले कुणाल व पवन हे दोघे भावांना आर्थिक मदत म्हणून प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून नगरपालिकेचे मुख्य अधिकारी BT बाविस्कर यांनी तायडे परिवाराला औषधोपचारासाठी 5,000 रुपयाची आर्थिक मदत केली। तायडे परिवार हा मुलाचे प्राण वाचवण्यासाठी अथक प्रयत्न करीत आहेत। यासाठी त्यांना समाजातील लोकप्रतिनिधींनी बऱ्याचपैकी मदत केलेली असून वेळोवेळी मदत करीत असतात। या नागरिकांना दोघांना उपचारासाठी सरळ व मोकळ्या हाताने मदत करावी अशी देखील मागणी या दोघा भावंडांच्या वडिलांनी केलेली आहे व तसेच BT बाविस्कर यांनी जी मदत केलेली आहे निश्चितही कौतुकास्पद आहे। भुसावळ नगरपालिकेमध्ये देखील प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला असून नगर अध्यक्ष रमण भोळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। भुसावळ नगर परिषद भुसावळ या ठिकाणी प्रजासत्ताक दिन अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी नवनिर्वाचित नगराध्यक्ष रमण भोळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। यावेळी मुख्य अतिथी म्हणून नगरपालिकेचे मुख्य अधिकारी BT बाविस्कर, आमदार संजय सावकारे, उपनगराध्यक्ष युरा लोणारी, विरोधी गटनेते उल्हास पगारे व नवनिर्वाचित नगरसेवक, नगरसेविका, कर्मचारी वृंद व अधिकारी व सामान्य नागरिकांची फार मोठ्या संख्येत यावेळी उपस्थित दिसून आली होती। यावेळी राष्ट्रगान म्हणण्यात आले व सर्वांनी ध्वजाला सलामी दिली। भुसावळमध्ये देखील संपूर्ण पोलीस स्टेशनमध्ये ध्वजारोहण करण्यात आले। जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग विंध्य हिमाचल यमुना गंगा, उच्छल जलधि तरंगा, तव शुभ नामे जागे, तव सुगंध समागे, तारे तव जय
आज आपण इथेच थांबूया. नमस्कार.